रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. वजन कमी करायचे असेल किंवा पोटावरची चरबी कमी करायची असेल तर उपाशी पोटी 1 ग्लास पाण्यात आले किसून घाला. अर्धा चमचा जिरे घालून 2 मिनिटे उकळून घ्या आणि नंतर हे पाणी कोमट झाल्यावर गाळून घ्या आणि त्यामध्ये अर्धा लिंबू टाका आणि हे पाणी रोज उपाशी पोटी घ्यावे. याने हळूहळू तुमचे वजन कमी होऊ लागते. नंबर 2. तिखट मसाले हातांना लागल्यामुळे किंवा मासे तळताना आपल्या हातांची जळजळ होते. अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते. नंबर 3. दिवसभरात एकतरी टोमॅटो खावा, त्यामुळे केस कधीच पांढरे होणार नाहीत. नंबर 4. जर दातांना कीड लागली असेल तर आयुर्वेदिक दंतमंजन किंवा कडुलिंबाची टूथपेस्ट वापरा. नंबर 5. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना हिरव्या मिरची आधी तव्यावर भाजून घ्यावी, त्यानंतर त्यात भरपूर लसूण घालावा. तांब्याने ठेचून घ्याव्यात, नंतर तेल टाकून छान खमंग भाजाव्यात. याने ठेचा अप्रतिम लागतो. नंबर 6. सुके खोबऱ्याला बुरा लागत असेल किंवा जास्त दिवस सुके खोबरे टिकवायचे असेल तर तांदळाच्या डब्यामध्ये तांदळात खोवून ठेवावे किंवा खोबऱ्याचा किस करून एखाद्या डब्यात किंवा पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचे. याने खोबरे जास्त काळ टिकते. नंबर 7. उभे राहून पाणी पिल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होतो, म्हणून पाणी बसून प्यावे. नंबर 8. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठी खूप मदत करतो. यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे आहारात याचा समावेश करावा. नंबर 9. रात्री शांत झोप येत नसेल किंवा लहान मुले खूप खेळतात त्यामुळे त्यांचे पाय दुखतात आणि ते रात्रभर शांत झोपत नसेल तर खोबरेल तेलाने पायांना मालिश करावे. नंबर 10. अंगावर सूज किंवा वेदना होत असतील तर देशी तूप खाल्ल्याने सूज आणि वेदना दूर होतात. नंबर 11. शेवग्याच्या शेंगा उकडताना त्या फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा आणि त्याचबरोबर शेंगांना मीठ चोळून ठेवावे. असे केल्याने शेंगा फुटत नाहीत आणि चवीलाही छान लागतात. नंबर 12. पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ टाकून आंघोळ करावी, यामुळे आराम मिळेल. नंबर 13. भाजीमध्ये मीठ किंवा तिखट जास्त झाले असेल तर बेसन पीठ थोडेसे भाजून घ्या आणि मग ते पाणी टाकून मिक्स करा आणि हे मिक्स झालेले मिश्रण भाजीमध्ये घाला. यामुळे भाजीत तिखट आणि खारट लागणार नाही. नंबर 14. कपड्यांवर शाईचा डाग पडल्यावर डागांवर मीठ चोळावे, यामुळे डाग निघून जातील. नंबर 15. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने मुलांची बुद्धी तल्लख होते. नंबर 16. तुम्हाला सतत चालताना थकवा येत असेल किंवा काम करताना अस्वस्थ वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिसळून प्यावे. नंबर 17. पाणीपुरीचे तिखट पाणी बनवताना त्यात थोडा लिंबाचा रस आणि बर्फाचा तुकडा घालावा, याने रंग आणि चव छान येते. नंबर 18. गिरणीतून पीठ दळून आणल्यानंतर ते एकदा चाळून ठेवावे. असे चाळून पीठ ठेवल्यामुळे घाईच्या वेळेस पटकन चपात्या किंवा भाकरी करता येतात आणि वेळ देखील वाचतो. नंबर 19. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 20. कलिंगडाचे नियमित सेवन करा, यामुळे किडनी स्टोन होत नाही. नंबर 21. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते. नंबर 22. फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे, यामुळे किडे किंवा जंतूपासून सुटका होते. नंबर 23. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, यामुळे कानातून पाणी बाहेर पडेल. नंबर 24. केशर मिसळून दूध पिल्याने छातीतील कफ निघून जातो. नंबर 25. ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी रोज ऊसाचा रस प्यावा. नंबर 26. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे ॲसिड तयार होते आणि छातीमध्ये जळजळ देखील होऊ शकते. नंबर 27. स्नायू मजबूत करण्यासाठी हरभरे किंवा फुटाणे खावे. नंबर 28. जास्त लसूण सोलायचा असेल तर लसूण थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा, साल पटकन निघते. नंबर 29. चहा उतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये चहाची गाळणी ठेवा. असं केल्याने चहा उकळल्यानंतरही उतू जात नाही. नंबर 30. दह्यात बेसन टाकून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते. नंबर 31. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर आंघोळ करताना पाण्यात तुरटीचा छोटा तुकडा मिसळा आणि मग आंघोळ करा. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.